तुकोबारायांची गाथा हस्तलिखित करताना किंवा त्याचं श्रद्धेनं पारायण करताना सुद्धा महाराजांशी आपण जोडले जातो. मला वाटतं कोणत्याही संत महात्म्यांचे महापुरुषांचे ग्रंथ जेव्हा आपल्या हाती येतात तेव्हा एक आपलं भाग्य असतं. आपण गांधीजींचं सत्याचे प्रयोग वाचू लागलो तर असं वाटतं गांधीजी आणि आपण सोबतच आहोत. आज आता तोच काळ चालू आहे. आपण सावरकरांचं आत्मचरित्र वाचू लागलो की असं वाटतं आपण सावरकरांच्या त्या काळात सोबत आहोत. आणि त्याच श्रद्धेनं भक्तिभावानं ज्ञानेश्वरी गाथा आणि सकल संतांचे विचार ज्यावेळेला आपण अभ्यासतो, उपासना त्याची करतो, त्यावेळेला जणू काही आपण एक सामान्य सेवक आहोत आणि हे संत आपल्या अवतीभोवती आपल्याला हे उभं राहून काही मार्गदर्शन करतायत असाच अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा या ठिकाणी जी सुरू झाली ती सद्गुरू जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादानं श्रद्धेय आपणा सर्वांना